हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद. देवाचे आभार मानते. देवाची उपकार स्तुती करते की देवाने हे 2026 आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेलं आहे. आणि विशेष करून पुन्हा एकदा रोफे टी व्हीवरती मला देवाने संधी दिली आणि रोफे टीमचे पण मी आभार मानते की त्यांनी पण मला संधी दिली की तुमच्यासमोर हे देवाचं वचन घेऊन येण्यासाठी. आशा आहे, विश्वास आहे की तुम्ही हे वचन ऐकत असताना देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आपण वचन पाहूया. आमोसाचं पत्र, आमोसाचं पुस्तक, त्याच्यामध्ये 3रा अध्याय वचन 7 की प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. प्रभू परमेश्वर कोणता परमेश्वर, कोणता प्रभू? जो सर्व सृष्टीचा, असा आकाशाचा निर्माण करता, जो देव, जो होता, जो आहे, जो आता येणार आहे, तो प्रभू परमेश्वर आपल्या सेवकांना संदेशांना कळल्याशिवाय खरोखर काहीच पुढं चल लावले की करत नाही. तुम्ही वाचा वचन, आमोसाचं पुस्तक 3रा अध्याय वचन 7. जुन्या काळामध्ये घटना आहेत की देव आपल्या सेवकांना काही गोष्टी सांगत आहे आणि त्यानुसार गोष्टी करत आहे. देव काही गोष्ट गुप्त ठेवत नाही. प्रेज लॉर्ड. आपण वचन पाहूया. उत्पत्तीचं ह्याचं उत्पत्ती जुन्या काळामध्ये पहिलं पुस्तक आहे. उत्पत्ती याचा 18 अध्याय. नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्यांना वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवू का? प्रेज लॉर्ड. परमेश्वर म्हणाला, कुणाला म्हणाला की परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवू काय? पुढं प्रश्नचिन्ह आहे. प्रेज लॉर्ड. देव म्हणत आहे की म्हणजे जे मी आता देव करणार आहे ते मी लपून ठेवू का? कुणापासून? अब्रामपासून. अब्राम कोण आहे? प्रेज लॉर्ड. आणि मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्याने न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्रामविषयी बोलला ते त्याने प्राप्त करून द्यावे. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फार झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी झाले आहे. प्रेज द लॉर्ड. की देव म्हणत आहे की सदोम आणि गमोराची ओरड येत आहे ऐकायला. कुणाला? देवाला ऐकायला येत आहे. आणि देव म्हणते की त्या म्हणजे सदोम आणि गमोराचं, त्या देशाचं, त्या गावाचं देव काय करणार आहे ते मी गुप्त ठेवू का? कुणापासून? अब्रामपासून. का? कारण अब्रामाचा एक व्यक्ती त्या गावामध्ये होता. सदोम आणि ह्या गमोरा ह्या देशामध्ये एक व्यक्ती होता, तो म्हणजे लोट होता. तो लोट कसा गेला आपण पाहूया. उत्पत्ती ह्याचा 14 अध्याय. तेरह नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याला 3 मुलं आहेत. प्रेज लॉर्ड. तेरह कोण आहे? अब्रामाचे वडील आहेत. 11 अध्याय वचन 26. म्हणजे 70 वर्ष झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हारान हे झाले. तेरहाची वंशावळी येण्याप्रमाणे तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले व हारानास लोट झाला. प्रेज लॉर्ड. की तेरहाला म्हणजे अब्रामाला 2 भाऊ आहेत, एक नाहोर आणि हारान. आणि हारानाला एक मुलगा झाला आहे, तो म्हणजे कोण झाला आहे की लोट झालेला आहे. आणि आपण जेव्हा पाहतो की जेव्हा ते तिथून निघाले असताना 13वा अध्याय आपण वचन पाहतो की अब्राम आणि लोट विभक्त होतात. ज्यावेळी देव त्या गावामध्ये आलेलं असताना त्या अब्राम आणि लोट त्या गावामध्ये देवाने नेलेलं असताना दोघांच्या जे गुराखी आहे त्यांची भांडणे होत होती. 13वा अध्याय वचन आपण पाहतो की 6-7 त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गोरेख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परजी ह्यांची वस्ती होती. अब्राम लोटाला म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी ह्यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. प्रेज लॉर्ड. की जेव्हा पाहतो की अब्राम म्हणते की लोटाला की आपल्या दोघांमध्ये भांडणं वाद व्हायला नको, कारण आपण भाऊबंद आहोत. तू जर डावीकडे वळलास तर मी उजवीकडे जाईल, तू जर पूर्वेकडे वळलास मी पश्चिमेकडे जाईल. आधी तू निवड कर की तुला कोणत्या देशामध्ये जायचं आहे. त्यानंतर तो लोट जात आहे आणि लोटाने जी काही बाजू निवडलेली आहे, जे काही तिने देश निवडले त्या ठिकाणी तो जात आहे. तुम्ही वाचा अब्रामाचे 13वा अध्याय. पुन्हा 14 अध्याय आपण पाहतो की त्या गावामध्ये असताना लोट त्या गावामध्ये असताना आपण पाहतो की 14 अध्याय वचन 11-12
तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून घेऊन गेले. अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता. त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली. आपण जेव्हा पाहतो की अब्रामाचा जो पुतण्या आहे, हारानाचा मुलगा, म्हणजे अब्रामाच्या भावाचा जो भाव आहे हारान, त्याचा मुलगा जो आहे लोट, त्या लोटावरती एक संकट आलेलं आहे. कुठं? म्हणजे सदोम आणि गमोरामध्ये, की त्या ठिकाणी ते 5 देशाची जे काही म्हणजे 4 राजांनी येऊन नका 5 राजांशी म्हणजे सामना केला आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी काय करते की जो काही लोट आहे त्या लोटला त्यांनी धरून नेलेला आहे. आणि आपण जेव्हा पाहतो की 13 की तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री ह्याला वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अशकोल व अनेर ह्याचा भाऊ अमोरी ममरे ह्याच्या एलोनराईत राहत होता. हे अब्रामाच्या जुटीतले होते. आपल्या भाऊबंधांना पाडा करून नेले हे अब्रामाने ऐकले. तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दाणापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाऊबंध लोट त्याची मालमत्ता स्त्रियावर लोक माघारी आणले. अब्रामाने ज्यावेळी आपल्या भावाचा मुलगा लोट ह्याच्यावरती जेव्हा म्हणजे संकट आलं, तो ज्या गावामध्ये राहत आहे त्यावेळी म्हणजे संकट आली, त्याला लुटून नेलेलं आहे, त्याला बंदिवान करून नेलेलं आहे. जेव्हा हा निरोप, ही बातमी जेव्हा नका अब्रामाला कळाला, तेव्हा अब्राम आनंद करत नाही, तो त्याला दुःख होत आहे आणि तो आपल्या भावाच्या मुलाला तो त्यातून म्हणजे सोडण्यासाठी, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तो पाऊल उचलत आहे आणि तो आपले म्हणजे सैनिक घेऊन जात आहे आणि आपल्या लोटला तिथून तो सुखरूपणे माघारी परत आणते. लोटला त्याच्या पत्नीला, ते जे काही शेड मेंढर असतील, जे काही ज्या वस्तू होत्या त्या म्हणजे सर्व काही देव घेऊन आणत आहे. कोणाला? लोटला. आपण पाहतो की ज्यावेळी की आता आपण वचन पाहिले की परमेश्वर आपले सेवक संदेश यांना कळल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. आपण जेव्हा पाहतो की जेव्हा म्हणजे सदोम आणि गमोरामध्ये खूप पाप वाढले आहे आणि भारी ओरड होत आहे. कुठून होत आहे? सदोम आणि गमोरा ह्या ठिकाणून खूप पाप वाढत आहे आणि ज्यांच्यावर अत्याचार होत आहे ती लोक ओरड करत आहेत. ओरड कुणाकडे करत आहेत? ज्या आकाशाने जे काही सृष्टीचं निर्माण करत आहे त्या देवाकडे तिने हाक मारत आहे, ओरडत आहेत, तिने कणत आहेत आणि रडत आहेत. आणि ती ओरड कुणाजवळ काही पोचलेली आहे? देवाकडे पाहिले. आपण 18 ते 20 पाहिले की मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप भारी झाले आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो की 18 ते वचन 17 सांगते की परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामपासून लपवून ठेवू का? म्हणजे सदोम आणि गमोराचा नाश देव करणार आहे, हे देवाने ठरवलेलं आहे. देवाने जे काही ठरवलं आहे ते कोणी अडवू शकत नाही आणि ते कोण बंद करू शकत नाही. आपण जेव्हा पाहतो की देवाने जर हे मनात ठरवलं आहे तर देव ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा पाऊल उचलणार तर तेव्हा देव म्हणते की मी अब्रामपासून गुप्त कसं ठेवू, अब्रामपासून मी लपून ठेवू का? म्हणजे प्रश्न विचारत आहे. कुणाला प्रश्न विचारत आहे? परमेश्वर. प्रेज लॉर्ड. आज आपण विचार करूया की देव जर ह्या गोष्टी करत असताना आपल्या सेवक संदेशांना काही गोष्ट लपून ठेवत नाही. आज आपण कोणत्या गोष्टी आपण लपून ठेवलेल्या आहेत देवापासून? आज कोणत्या गोष्टी आहेत की आज आपण देवासमोर घेऊन गेले नाहीत? हे खूप महत्त्वाचं आहे. जर देव उघडपणे सर्व काही सांगत आहे, देव काही गोष्टी लपवत नाही सेवकांना, तर आपण आज आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी लपवलेल्या आहेत का देवापासून? तर त्या आपण देवाकडे गेलं पाहिजे आणि देवाकडे आपण त्या गोष्टी उघडपणे आपण म्हणजे सांगितलं पाहिजे. आपण पाहतो की ज्यावेळेला तो अब्रामाला जेव्हा ते कळालं की देवाने आता ठरवलं आहे सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी, त्यावेळी अब्राहम काय म्हणत आहे? तो म्हणत नाही आता की जातो आणि मी माझ्या लोटला घेऊन येतो. तो काय करते? परमेश्वराकडे जात आहे. आपण पाहूया 18 वचन 22. तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, जवळ म्हणजे कुणा जवळ जाऊन? परमेश्वर जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनाबरोबर नीतिमानाचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या 50 नीतिमानासाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो, ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल. असं दुर्जनाबरोबर नीतिमानाचं वध करणे तुझ्यापासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार आहे. परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी
त्या सगळ्या स्थलाची गय करेन. अब्राम म्हणाला, पहा मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे. बघा, अब्राम बोलण्याचं धाडस करत आहे, म्हणजे तो बोलत आहे म्हणजे तो प्रार्थना करत आहे, देवाला विनंती करत आहे, देवाला तो म्हणजे आग्रहाची विनंती करत आहे, तो कळकळीची देवाकडे मध्यस्थी करत आहे. आपण पाहतो की तो कदाचित म्हणते की 50 जर असेल, जर का 45 असेल, पुढे तो असं करत येत आहे. आणि आपण जेव्हा पाहतोय वचन 32 आणि 33, तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित 10च आढळले तर तो म्हणाला, त्या 10 का तर त्याचा नाश करणार नाही. मग अब्रामाशी बोलणे संपल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राम आपल्या ठिकाणी परत आला. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की ज्या वेळा देवाने जेव्हा अब्रामाची कळकळ पाहिली, विनंती पाहिली, मध्यस्थी पाहिली आपल्या जे काही लेकरांसाठी, आपल्या लोकांसाठी, त्यावेळेला देव काय म्हणत आहे की मग जेव्हा देवाने देवदूत पाठवलेलं आहे. आपण एकूण सध्या पाहतो की वचन पहिलं, मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. बघा, देवदूत नाही का, देवाने दूत पाठवले कुणाकडे? सदोम आणि या गमोरामध्ये लोटाच्या दारामध्ये दूतांना पाठवलं आहे. आणि दूत काय म्हणत आहे की 12 वचन 19-12 की ते पुरुष लोटाला म्हणाले, तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझी मुलगी, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी ह्या नगरात असेल त्यांना ह्या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही ह्या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांविषयी परमेश्वर पुढे फार ओरड झाली आहे आणि ह्या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हाला पाठवलेले आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे बघा की देवदूत सांगत आहे की आम्ही ह्या गावामध्ये का आलेलो आहे, तुझ्या दारामध्ये का आलेलो आहे, की तुला इथून बाहेर काढण्यासाठी, कारण आम्ही ह्या देशाचा नाश करणार आहे. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जावयानं म्हणाला, उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयानं तो केवळ गंमत करत आहे असे भासले. पहाट होताच दूताने लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व तिथे असलेल्या तुझ्या 2 मुली ह्यांना घेऊन निघ, नाही तर ह्या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. पण तो दीर्घाही करू लागला, तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती, म्हणून त्या पुरुषाने त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हाताला धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगरातून बाहेर काढले. प्रेज द लॉर्ड. आणून त्या नगराबाहेर तिने आणून म्हणजे सोडले. आणि आपण जेव्हा पाहतो की 19-22 त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करता येत नाही. ह्यावरून त्या नगराचे नाव सोर पडले. आपण जेव्हा पाहतो की लोक गंमत करत आहेत, लोक टिंगला करत आहेत, निंदा करत आहेत, चेष्टा करत आहेत, हसत आहेत. कुणाला? लोटला, त्याच्या मुलींना, त्याच्या पत्नीला. म्हणजे जेव्हा दूत सांगत आहे तेव्हा त्या हाकेला तिने साथ देत असताना तिने पण म्हणत आहे की तुम्ही पण आमच्याबरोबर चला. त्यावेळी ती लोक त्याला म्हणजे गंमत करते असं त्यांना वाटत आहे, म्हणजे चेष्टा करत आहे असं त्यांना वाटले आणि ते तिथून ते गेले नाहीत. फक्त लोटची पत्नी आणि 2 मुली जेव्हा ते बाहेर पडण्यासाठी उशीर करत होते, विलंब लावत होते, त्यावेळेला दूत त्यांच्या हाताला धरून बाहेर काढलं आहे. आज आपल्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला काही गोष्टी मार्गदर्शन करत आहे का? आज आपल्याला काही गोष्टी चेतावणी देत आहे का? आज आपण सावध करत आहे का? भल्या पहाटे किंवा मध्यरात्री देव आपल्याला पवित्र आत्मा आपल्याला उठवत आहे का? आपण जागे करत आहे का? आपल्याला काही गोष्टी आपल्याला शिकवण्यासाठी किंवा काही ज्या गोष्टी घडणार आहे किंवा ज्या गोष्टी होणार आहे त्याबद्दल आपल्याला देव काय बोलत आहे का? ते ऐकण्यासाठी आपले कान उघडे आहेत का? ते पाहण्यासाठी आपले डोळे उघडे आहेत का? ते वचन ऐकण्यासाठी सावधपणाचं जे काही आज्ञा पालनासाठी जे काही देव आपलं वचन देत आहे ते वचन वाचण्यासाठी आपलं मनाची आपण तयारी करून घेत आहोत का? त्या वचनासमोर आपण समर्पण करत आहोत का? आपणच म्हणत आहे गंमत करत आहोत का? आपण पण चेष्टा करत आहोत का? आपण वेळेचा आपण सदुपयोग करत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. त्या वेळेचा त्या लोकांनी सदुपयोग केला नाही. त्या लोकांनी त्या दूतांची वाणी ऐकली नाही आणि ती तिथून बाहेर पडले. त्या जे काही सदोम आणि गमोराचा नाश झाला तेव्हा ती पण लोक नाश पावले. आपण जेव्हा पाहतो की 19 अध्यायामध्ये 22 वचनामध्ये, त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करता येत नाही. बघा, दूताला पण नाही का आज्ञा दिलेली आहे की देवाने की तू तिथं लोटला म्हणते की तू तिथे जाऊन तू पोहोचेपर्यंत मला काही करता येत नाही. म्हणजे देवाच्या आज्ञेमध्ये नाही का दूत राहत आहे आणि दूत म्हणत आहे की तू आम्हाला देवाने सांगितलं की लोट जोपर्यंत त्या गावात जाऊन तू पोहोचत नाही तोपर्यंत आम्हाला काही करता येत नाही. आज आपलं देवाचं दूत आज आपलं रक्षण करत आहे, आज आपलं सांभाळ करत आहे. तर आपण
त्याची आपण काय परीक्षा कसं करत आहोत, आपण परीक्षामध्ये मुद्दाम पडत आहोत, जाणून बुजून आपण काय पापमध्ये पडण्यासाठी आपण त्यामध्ये पाऊल उचलत आहोत का, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की दूत आपलं रक्षण करत आहे, संरक्षण करत आहे, आपल्या गरजा पूर्ण करत आहे आणि आपला तो हातभार लावत आहे आपल्याला प्रार्थना करण्यासाठी, वचन वाचण्यासाठी, वचनाचं पालन करण्यासाठी. आपण जेव्हा पाहतो की दूत पण म्हणत आहे की मला तिथं लॉटला म्हणतं की तू तिथं पोहोचेपर्यंत मी काही करू शकत नाही. आणि आपण जेव्हा पाहतो की 23 लोट म्हणजे स्वरात जाऊन पोहोचला तेव्हा तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला. प्रेज लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की जेव्हा पाऊस येणार असते तेव्हा आकाशामध्ये ढग, काळे कुठे ढग झालेले असतात आणि त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं असतं की कधी पाऊस पडेल माहीत नाही. किती टँकरने पाणी देव तिथं आणत असणार त्या ढगामध्ये, त्या आकाशामध्ये ते म्हणजे साठवून ठेवत असणार आहे. किती चमत्कार करत असेल. एका गावामध्ये जर पाणी नसेल तर लोक टँकर आणतात, कारण ते टँकर आणण्यासाठी पण लोकांची कमतरता होत असते. कारण इतक्या जगामध्ये सर्व लोकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी देव पाणी कुठून आणत असणार आहे, कुठून पाणी ते देव उत्पन्न करत असेल. आपण जे पाहतो की ज्यावेळेला लोट त्या गावामध्ये पोहोचला त्यावेळेला सूर्योदय झाला. आकाशामध्ये पूर्णपणे म्हणजे सूर्योदय आहे, म्हणजे उजेड आहे आणि खूप मोठा पाऊस पडला असं कधी होतं का? जेव्हा पाहतो की सूर्योदय झाला आणि त्याच वेळी काय झालं की आकाशातून अग्नी आणि गंधक ह्यांचा पाऊस पडला. कुठून पडला? आकाशातून पडला सांगत आहे. अग्नी आणि गंधक इतके साठवले कुठून आणि देवाने इतकं पुरवठा आणला कुठून देवाने? गंधक आणि म्हणजे जे काय आहे गंधक आणि काय सांगत आहे की अग्नी. जेव्हा आपण पाहतो की देवाने इतकं एवढा साठा कुठून आणला आणि देवाने त्यांना आज्ञा पण केली की गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला. आकाशातून जेव्हा वर्षाव झाला त्यावेळेला ती वर्षा होण्यासाठी ते येऊन तिथंपर्यंत ते थांबलेले होते. सर्व काही तयारी झालेले होते, कारण आकाशातून पडण्यासाठी ते एक आज्ञा ऐकत होते. कुणाची? देवाची. बघा, अग्नी आणि गंधक पण वाणी ऐकतात. कुणाची? देवाची. म्हणजे आज्ञेची वाट पाहत होती की जोपर्यंत लोट त्या गावामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही आकाशातून खाली पडायचं नाही. कुठं पडले? सदोम आणि गमोरामध्ये पडले. सदोम आणि गमोरा सोडून दुसऱ्या ठिकाणी नाही पडले. त्यांनी जे ठिकाण देवाने त्यांना सांगितलेलं त्याच ठिकाणीच ते अग्नी आणि गंधक जे काही अग्नी आणि गंधक ते पडले. म्हणजे ते कुणाची आज्ञा पालन करत आहे? देवाची आज्ञा पालन करत आहे. आणि देव त्या लोकांची, आपल्या लोकांची सुटका झालेली आहे. देव ते पाहत आहे आणि लोक पण पाहत आहे. आपण जेव्हा पाहतो की हे कसं काय घडलं की सदोम आणि गमोराचा इतका नाश झाला, कारण लोट आणि तिची पत्नी 2 मुली बाहेर पडल्या. हे देवाने का केलं? कारण अब्राहम जेव्हा कळालं की त्याला देवाने सांगितले की सदोम आणि गमोराचा मी नाश करणार आहे, तेव्हा देवाने अब्राहमाची पाहिले की तो मध्यस्थी करत आहे. तो मध्यस्थी करण्यासाठी तो जात आहे. कुठं जात आहे? देवाकडे जात आहे. आणि तो मध्यस्थी करण्यासाठी जात आहे. त्या मध्यस्थीचं त्यांनी तो कळकळून तो प्रार्थना करते. अब्राहम गेला नाही आहे. आपल्याला जे काही दुसरे भाऊ आहेत त्यांना सांगत नाही आहे अरे असंच आपल्या मुलावरती संकट येणार आहे, आपण जाऊया आणूया. तो देवाकडे गेला आणि देवाकडे ते जे संकट आणणार आहे, जे संकट थांबवण्याचं ज्याचा अधिकार आहे, जे सामर्थ्य आहे, त्या देवाकडे जात आहे आणि तो मध्यस्थी करत आहे. आज आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त येणार आहे, ह्या मध्य आकाशामध्ये येणार आहे, आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आज किती लोक तयारीमध्ये आहेत आणि आज लोकांची तयारी नाही आहे. त्या लोकांसाठी आपण मध्यस्थी करत आहोत का? आज 2026 देवाने आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. देव वाट पाहत आहे आणि देव म्हणत आहे की तुम्ही प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, मध्यस्थी करा, अधिकारासाठी प्रार्थना करा, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, वैयक्तिक आपल्यासाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी प्रार्थना करा, सेवक लोकांसाठी प्रार्थना करा. तुम्ही आज प्रार्थना करत आहात का? आपण जेव्हा पाहतो की नेहम्या जेव्हा त्याला कळलं की तट यरूशलेमचा तट कोसळला आहे आणि त्यावेळेला तो उपास करत आहे, प्रार्थना करत आहे, गुडघे टेकत आहे. आज आपण काही प्रार्थना करत आहोत का? उपास करत आहोत का? गुडघे टेकत आहोत का? कारण एखाद्या विश्वासी लोकांचा जर तो पापमध्ये पडला तर ती गोष्ट आपण इतरांना सांगण्यासाठी आपण वेळ घालवत आहोत का? का फोन करत आहोत का? आपण व्हॉट्सअपला लगेच सांगत आहे अशा लोकांची अशी समस्या आहे, असं जात आहे. तर त्याचा आपण वापर कसं करत आहोत? प्रार्थना करण्यासाठी का? आपण उपास करत आहोत का? प्रार्थना करत आहोत का? रडत आहोत का? देवाकडे जात आहोत आणि गुडघे टेकत आहोत का? आपण जेव्हा ते करणार त्यावेळी त्याचं तारण होणार, त्याची सुटका होणार, पापापासून तो उभा होणार आणि त्याचं फळ देव आपल्याला देणार आहे. कारण आपण मध्यस्थी करण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. कारण कोणाचा नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. आता येशू ख्रिस्त येणार आहे मध्य आकाशामध्ये, तर रॅप्चरमध्ये आपला समावेश आपण जाणार आहोत. आपल्याबरोबर आपले घरचे येणार आहेत का? आपल्या मंडळीमध्ये लोक येणार आहेत का? आज सेवक लोक येणार आहेत का? आपले शेजारी पाजारी लोक येणार आहेत का? आज आपण त्यासाठी प्रार्थना करत आहोत का?
मध्यस्थीची प्रार्थना करत आहोत का? आग्रहाची प्रार्थना करत आहोत का? तुम्ही आज ठरवा. तुम्ही आज उठू शकत नाही, गुडघे टेकण्यासाठी तुम्हाला ताकद नाही आहे, बसून प्रार्थना करा. झोपून तुम्ही उठू शकत नाही, झोपून तुम्ही करा प्रार्थना. ज्यांना गुडघे टेकण्याची जे काही सामर्थ्य आहे, शक्ती आहे, तुम्ही गुडघे टेका. ज्यांना तुम्हाला उपास करून इच्छा आहे, तर तुम्ही उपास करून तुम्ही देवाकडे रडा. आज तुमचं रडत नसेल, तुमचे डोळे आटले असेल, तर तुम्ही देवा म्हणा, देवा माझ्या डोळ्याचा झरा वाहता कर देवा, आणि मी इतर लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी देवा तू माझा वापर करून घ्या देवा. आणि तू दया कर प्रभू, कारण आज लोकांना आपण घेऊन जाण्यासाठी, कारण देव काय सांगते की प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपल्या सेवक संदेशाला शिवाय काहीच करत नाही. येशू ख्रिस्त येणार आहे आणि रॅप्चर होणार आहे. स्वर्ग नरक आहे आणि देव आपल्याला सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक नरक हे सर्व काही सत्य आपल्याला समजलेलं आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधमुक्त करेल असं देवाचं वचन सांगतं. आज आपण सत्य समजलं आहोत. आज आपण त्या सत्यासाठी इतर जे लोक असत्यामध्ये पडले आहेत, पापमध्ये पडले, त्याचे मध्यस्थी करत आहोत का? हे खूप परीक्षण करण्याची वेळ आहे आणि आपण वेळेचा आणि विषय करून आपल्या जे देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण वापर करूया. कारण देवाने आपल्याला राजकीय याजगण असं म्हटलेलं आहे. तर आज आपण त्या पदाचा, त्या जे काही आपण देवाने जे काही पद दिले त्याचा आपण वापर कसं करत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 2026 आपण इतर लोकांसाठी आपण मध्यस्थी करूया. देव करे वचन आशीर्वादी करो आणि ह्या 2026 तुमची देव आणखी प्रार्थनेमध्ये वाढ करो. या आपण तुम्ही जिथे कुठे असेल आपण डोळे बंद करूया. देवा तुमचे आभार मानते, देवाचे तुमचे उपकार स्तुती करते प्रभू, आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल प्रभू. आज दपा जे जे वचन दपा ज्या दपा अंतकरणापर्यंत पोहोचले, दपा ज्या कानापर्यंत पोहोचले देवा, ते अंतकरण ते काम तुमच्या हाती समर्पित करते. देव प्रत्येकानं आशीर्वादी करा. ज्यांचे प्रार्थनामय जीवन दपा कमी झालं असेल, ज्यांचं बंद झालं असेल देवा, दपा तुम्ही दया करा प्रभू आणि त्यांना दपा सक्षम करा. त्यांच्या दपा आत्म्यामध्ये त्यांना बलवान करा देवा. त्यांचं शारीरिक कमजोरपणा तुम्ही दूर करा, आत्मिक दपा त्यांचं कमजोरपणा दूर करा, त्यांना बलवान करा देवा. अनेक लोकांसाठी, अनेक राष्ट्रासाठी, विशेष करून आपल्या कुटुंबासाठी, मंडळीसाठी, वैतीसाठी दपा त्यांनी रडण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी मदत करा देवा. आज खूप लोक दुःखामध्ये, समस्यामध्ये, आजारामध्ये, पापमध्ये जीवन जगत असताना देवा, ते अनेक लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी तुम्ही वापर करून घ्या. तर तुम्ही सर्वांना आशीर्वादी करा आणि देवा तुमचं गौरव महिमा करून घ्या. आमची प्रार्थना विनंती आमच्या श्री ख्रिस्ताना यांची तुम्ही द्या.